ह्या काही गोष्टी जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्यात तर तुम्ही 99% लोकांपेक्षा पुढे निघून जाल. विसरून जा तुम्ही डिसिप्लिन समजण्यासाठी बघितलेल्या त्या 10 व्हिडिओज आणि त्यामध्ये सांगितलेल्या 1000 पद्धती. आपण नेहमी खूपशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने पाहत असतो, समजत असतो आणि मग विचार करतो की मी फेल का झालो. हेच आपण डिसिप्लिनच्या बाबतीत सुद्धा करतो. आपल्याला वाटत असतं की डिसिप्लिन म्हणजे कंटिन्यूअस भेटणारं मोटिवेशन आणि इथेच आपण फसतो. एका शब्दात सांगायचं झालं तर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि हीच कन्सिस्टन्सी लाखो लोकांच्या सक्सेस मागचं रहस्य आहे. जर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितलात तर तुम्ही फार सोप्या पद्धतीने तुमच्या नेहमीच्या जीवनात डिसिप्लिन आणू शकता. फक्त एक रूटीन जो एखादा आळशी व्यक्तीही सहज फॉलो करून प्रत्येक कामात कन्सिस्टंट राहू शकतो. नंबर 1, रोज सकाळी 5 ते 6च्या दरम्यान उठा आणि पहिले 30 मिनिटं फक्त स्वतःला द्या. या वेळेत फोनला हात सुद्धा लावू नका. सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचा दिवस मोठा होईल. तुम्हाला प्रोडक्टिव्ह कामं करायला दिवसभरात जास्त वेळ भेटेल. आणि हां, अंथरुणातून उठताच 1 ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका. नंबर 2, कोणतीही एक फिजिकल मुवमेंट निवडा, जसं की वेट लिफ्टिंग, योगा, कॅलिस्थेनिक्स किंवा रनिंग. जर तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर एवढेच लक्षात ठेवा की फक्त सुरुवात करणं कठीण असतं. एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की तुम्हाला सर्व सोपं वाटू लागेल आणि ह्या गोष्टींची तुम्हाला सवय लागेल. नंबर 3, समजा तुम्ही लवकर उठलात, एक्सरसाइज केलीत, इथे तुम्ही 50% गोष्टी पूर्ण केल्यात. पण विचार करा की लवकर उठून सुद्धा तुम्ही पूर्ण दिवसात काही केलेतच नाही तर सर्व वाया जाईल. म्हणून तुमच्या पूर्ण दिवसासाठी फक्त 3 टास्क सेट करा. 10 ते 15 रॅन्डम गोष्टी नाही तर फक्त 3 छोटे टास्क, मिनिंगफुल टास्क. आणि या टास्कना एखाद्या गेम सारखं समजा. पूर्ण केलात तर तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल. नंबर 4, रोज कमीत कमी 5 ते 10 मिनिट खुल्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात फिरा. सूर्यप्रकाशात फिरा, जेणेकरून तुमच्या शरीराला विटॅमिन डी ची कमी भासणार नाही आणि तुम्ही पूर्ण दिवस प्रत्येक काम करायला फ्रेश फील कराल. नंबर 5, तुम्ही दिवसभरात जे पण खाल ते हेल्दी असेल याची काळजी घ्या. बाहेरचा कचरा खाणं बिलकुल टाळा. आपल्या शरीराची रिस्पेक्ट करा. पूर्ण दिवस काम करायला एनर्जी कायम राहील असा एक उत्तम डाएट फॉलो करा. तुमच्या जेवणात बरोबर प्रमाणात प्रोटीन असेल याची नक्की काळजी घ्या. नंबर 6, एखाद्या अशा विषयावर आधारित असलेलं पुस्तक वाचा ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचा अर्थ समजेल. सुरुवातीला असं पुस्तक वाचणं खूप फायद्याचं ठरेल आणि ह्या पुस्तकाचं रोज फक्त एकच पान वाचा. आणि हो, असं पुस्तक वाचायला जाऊ नका ज्याचा अर्थ तुम्हाला समजणारच नाही आणि जे खूप कठीण असेल वाचायला. या पुस्तकामुळे तुम्ही 2 ते 3 दिवस वाचाल पण त्यापुढे पुन्हा त्याच ट्रॅकवर या. नंबर 7, एखादा असा टास्क पूर्ण करायचा प्रयत्न करा ज्याची तुम्हाला भीती वाटते, जो खूप कठीण आहे आणि ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तो कधीच पूर्ण करू शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करू शकता ती तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त या काही गोष्टी केल्यात तर तुम्हाला स्वतःमध्ये खूप मोठे बदल दिसून येतील. सबस्क्राईब.